तर चला, मी आली आहे माहेरी रक्षाबंधनसाठी आणि त्याच्यासाठी मी आता घरी मसाले भात करणार आहे, कारण की मसाले भात खायचा होता भैयाला, म्हणजे माझ्या भावाला. तर त्याच्यामुळे मसाले भात करायला घेतला होता मी. तर गॅसवर मी कुकर ठेवलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं. तुमच्या हिशोबाने तेल टाका, किती टाकायचं. त्यानंतर तेल असं हाताच्या साहाय्याने मी बघितलं गरम झालंय का, तर ते झालं होतं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली मोहरी. मोहरी छान तडतडून द्यायची, कारण की ती कडू लागते त्यामुळे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं. जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता छान असा परतायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला मी 3-4 कांदे असे कट केले होते, उभ्या काप केले होते, पातळ पातळ. तर ते कांदे टाकले मी आणि छान असे त्याला पण मस्त लालसर होईपर्यंत परतून द्यायचं. त्यानंतर मी 2 टोमॅटो घेतले होते लाल, छान असे लाल होते. आणि टोमॅटो घेतल्यानंतर ते पण आपल्याला असे उभे काप करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. पातळच काप केले होते आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. आता पेस्ट मी घरामध्ये केली नव्हती, अवेलेबल नव्हती, त्यामुळे दुकानातली आणली होती. आणि दुकानातली जास्त छान नसते खरं तर, पण आता अर्जंटमध्ये मी टाकली. आणि ते टाकल्यानंतर थोडंसं लांब व्हायचं, कारण की ते अंगावरती उडलं जातं त्यामुळे. त्यानंतर मग मी 3-4 बटाटे असे कापून घेतले होते, तर ते बटाटे टाकले आणि त्यानंतर शेंगदाणे टाकले. आता हे शेंगदाणे का टाकले, कारण माझ्या पप्पांना शेंगदाणे खूप आवडतात, त्याच्यामुळे मी मसाले भातामध्ये शेंगदाणे टाकते. त्यानंतर आपल्याला बिर्याणी मसाला पूर्ण पॅकेट एक टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी लाल तिखट मिरची पावडर टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी चिमटभर अशी हळद टाकायची आहे. आणि हळद टाकल्यानंतर त्याला मस्त असं 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. आता बघू शकताय मी परततीये त्याला. आणि छान असं परतल्यानंतर आता बघा ते परतल्यानंतर कसं दिसतं, असं तेल सुटलं पाहिजे थोडंसं. त्याच्यानंतर मी तांदूळ घेतला आहे आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं आणि मग त्या कुकरमध्ये टाकलं. टाकल्यानंतर त्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि तुमच्या हिशोबाने, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे भाताला पाणी किती लागतं, तर त्या हिशोबाने पाणी टाका. आता मी 1.5 तांब्या असं पाणी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मी शेवटी मीठ टाकलं आहे, कारण की माझ्याकडून मीठ खूपच जास्त होतं, त्याच्यामुळं मी पाणी टाकल्यानंतर मीठ टाकलं. आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून त्याला हलवून घेतलं आणि कुकर लावून घेतला. त्यानंतर बघू शकता असा पसारा पडला होता. मी स्वयंपाक करते ना तेव्हा असाच पसारा माझ्याकडून होतो, भरपूर पसारा होतो. तुमच्या देखील आयुष्यात असंच आहे का, मला नक्कीच सांगा. माझ्या तर आयुष्यात असंच आहे बाबा, कारण मी स्वयंपाक करायला घेतले की असाच पसारा होतो. त्यानंतर याच्या 3-4 शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि खायचं.